आज कॉफीमध्ये जी असामी आलेली आहे त्या अतिशय धडाडीच्या महिला आहेत, महिला नेत्या आहेत. 3 वेळा आमदार म्हणून सलग निवडून येणं अशी त्यांनी हॅट्रिक केलेली आहे आणि हे सहज सोपं नाहीये. दहिसरच्या मनीषाताई चौधरी आपल्या सोबत आहेत. अनेक दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि तुम्ही सुद्धा मतदारसंघ हा तुमचा अतिशय जबाबदारीनं इतक्या वर्षांमध्ये वेचला आहे आणि तो तयार असा केलेला आहे की तो आता भाजपचा गड झालेला आहे. राजकारणामध्ये पुढे यायचं असेल तर एक तर तुमचं मतदाराशी नाळ चांगली असायला पाहिजे, कार्यकर्त्याशी तुमचे संबंध चांगले असायला पाहिजे, प्रशासनाशी तुमचे संबंध चांगले असायला पाहिजे आणि नेतृत्वावर विश्वास पाहिजे, तर तुम्ही राजकारणात टिकू शकता. आता याच्या पुढचा राजकीय प्रवास ताई कसा असेल? काही रूपरेषा आखून ठेवली आहे का स्वतःसाठी? मला माझ्या पक्षाने खूप काही दिलं. डहाणू नगरपालिकेची महिला नगराध्यक्ष होण्याचा सन्मान मला मिळाला. मुंबईतील दहिसरची पहिली महिला आमदार होण्याचा मला सन्मान मिळाला. 2 खासदारांपासून देशाचं उच्चोत्तम स्थान राष्ट्रपती भाजपचे आहेत, प्रधानमंत्री भाजपचे आहेत, आमचे मुख्यमंत्री भाजपचे आहेत, पालकमंत्री भाजपचे आहेत, खासदार भाजपचे आहेत, आमदार भाजपचे आहे, महापौर आमचे आहे. हे दिवस बघणं हे माझं भाग्य आहे. ज्या मुलींना किंवा महिलांना राजकारणामध्ये ज्या येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? राजकारणात जॉईन झाली म्हणजे मला प्रथम नगरसेविका बनायचं आहे, मला आमदार बनायचं आहे, मला खासदार बनायचं आहे. ही इच्छा नेहमी असावी, पण त्याच्यासाठी तुमचा जो बेस आहे, फाउंडेशन आहे, हे मजबूत असायला पाहिजे. पक्षाची निष्ठा काय आहे, पक्षाची तत्त्व काय आहेत, ह्याशी जर एकनिष्ठ राहण्याचा तुम्ही केला तर तुम्हाला कोणच हलवू शकत नाही. हल्लीच्या राजकारणामध्ये जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं, काय महत्त्वाचं आहे? स्त्रीला मर्यादा खूप आहेत आणि स्त्री हे काचेचं भांडं आहे. स्त्रीला राजकारणात टिकावं ही खूप खूप म्हणजे तारेवरची कसरत आहे.